नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल आवटे. आमच्या एमपीएससी शॉर्टकट फंडा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज बघणार आहोत आपण इतिहासाचा जो चॅप्टर आहे तो आज बघणार आहोत, जेणेकरून आयोग आता जे काही आपण फ्रंटला नसणारे आणि माग असणारे ज्याच्यावर आयोगाचे क्वेश्चन यायला चालू झालेले आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण जेणेकरून पोरं वाचत नाही, स्किप करतात. जो स्किप केलेला चॅप्टर आहे त्याच्यावर आयोग काय करायला आता क्वेश्चन विचारायला, त्या दृष्टिकोनातून आज आपण एक इतिहास मधला मुलकी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस जे तो चॅप्टर घेतलेला आपण, म्हणजे त्याचा आल्या कुठून पासून त्याच्यात बदल काय काय झाले, कोणते गव्हर्नर होते, कोणत्या गव्हर्नरने बदल केले, त्याच्यात वय काय, वयात काय बदल झाला, म्हणजे आयोग आता याच्यावर क्वेश्चन विचारायला लागले. आणि ते बदल आज आपण सर्व मुलकी सेवा म्हणजे स्टार्ट टू एंड कसे कसे बदल होत गेले, त्याच्यानंतर आल्या कुठून, त्याचं म्हणजे नेमणुका कोण करायचं, कंडक्ट कोण करायचं, त्याच्या सकट आज आपण बघणार आहोत हा चॅप्टर. ओके, चला चालू करू. आज आपण बघा मुलकी सेवा सिव्हिल सर्व्हिस. सिव्हिल सर्व्हिस आणल्या कुणी, सगळ्यात महत्वाचं सिव्हिल सर्व्हिस आणल्या कुणी, तर सिव्हिल सर्व्हिस आणल्या ईस्ट इंडिया कंपनीने. कुणी? कंपनीने आणल्या, ईस्ट इंडिया कंपनीने सिव्हिल सर्व्हिस आणलेल्या आहे. ओके, पण त्याचं नियंत्रण कोण करायचं म्हणजे नेमणूक कोण करायचं, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर. बघा नेमणूक बघायला होत आपण, बोर्ड ऑफ डायरेक्टर ही त्यांची नेमणूक करायची. ओके, त्याच्यानंतर पहिल्यांदा बदल बघा, नेमणुका बघितल्या, कंपनी आणल्या कुणी, तर कंपनीने आणल्या त्यांचं कामकाज चालवण्यासाठी. त्याच्यानंतर त्याची नेमणूक कोण करायचं म्हणजे नियंत्रण वगैरे कोणाचं राहायचं, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर. कोणाचं? बोर्ड ऑफ डायरेक्टर हिचं हे राहायचं, नेमणूक आणि नियंत्रण राहायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा बदल मुलकी सेवेत पहिल्यांदा बदल कुणी केला, तर मुलकी सेवेत पहिल्यांदा बदल केलेला आहे रॉबर्ट क्लाइव्ह. कुणी केलेला आहे? फर्स्ट बदल रॉबर्ट क्लाइव्हने केलेला आहे. आता तो फर्स्ट बदल काय केलेला असेल, तर कंपनीत वाढलेला भ्रष्टाचार ह्या कारणासाठी त्यांनी फर्स्ट बदल केलेला आहे. आता फर्स्ट बदल काय केलेले, ते दोन बदल केलेले आहेत. बघा, जे कंपनीचे जे मुलकी सेवक होते त्यांचा खाजगी व्यापार करण्यावर बंदी घातलेली आहे. काय केली? खाजगी व्यापार करण्यावर बंदी घातलेली. आणि दुसरं म्हणजे ते जे देणग्या स्वीकारत होते त्या देणग्या स्वीकारण्यावर त्यांनी बंदी घातली. अशा रॉबर्ट क्लाइव्ह. बघा, तुम्हाला मुलकी सेवेत पहिल्यांदा सुधारणा करणारा कोणही गव्हर्नर विचारू शकते. लक्षात, गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर व्हाईस रॉय हे पद सुद्धा कसे आले हे ध्यानात ठेवा. तर मी तुम्हाला सांगतो, गव्हर्नर रेग्युलेशन ऍक्ट 1773 त्याच्या आधी नुसता गव्हर्नर होता. त्याच्यानंतर 1773च्या कायद्याने रेग्युलेशन ऍक्टने त्याला गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर केलं. काय केलं पदनाम त्याचं? गव्हर्नर जनरल. बंगालचा गव्हर्नर जनरल. नुसतं पहिल्यांदी गव्हर्नर हे पदनाम होतं, त्याच्यानंतर त्याचं बंगालचा गव्हर्नर जनरल असं पदनाम केलं. कधी? 1773च्या कायद्याने. 1773 ते 1833. बघा कालखंड कसा आहे, 1773 ते 1833 हा कालखंड जो आहे त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं जायचं 1833 पर्यंत. पण 1833च्या कायद्याने काय केलं, आता बंगालचा गव्हर्नर आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला. म्हणजे पूर्णपणे नियंत्रण, अख्ख्या भारतावर नियंत्रण म्हणजे केंद्रीकरण. बघा, केंद्रीकरण चालू कुठून केलं, तर 1773 पासून. आणि केंद्रीकरण पूर्ण कधी झालं, तर 1833 ला. बघा, केंद्रीकरण चालू झालं. केंद्रीकरणाचा पाया कोणत्या कायद्याने घातला, तर 1733च्या कायद्याने केंद्रीकरणाचा पाया घातलेला होता. आणि तो पूर्णत्वास कधी आला, तर 1833 ला. म्हणजे हे जे मुंबई, मद्रास हे जे प्रांत होते, ह्या ज्या प्रेसिडेन्सी होत्या, यांचा कायदा करण्याचा अधिकार काढून घेतलेला आता. आणि तो आता बंगालचा गव्हर्नर, तर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून तो सगळ्या भारतावर नियंत्रण ठेवित होता. म्हणून असा पण क्वेश्चन विचारते, मद्रास आणि मुंबईच्या प्रेसिडेन्सीचे कायदे कोणत्या कायद्याने काढून घेतले, तर 1833चा चार्टर ऍक्ट आहे त्यांनी काढून घेतलेले आहे. आता केंद्रीकरण पूर्ण झालं. आता विकेंद्रीकरण 1833 ते 1861 पर्यंत आता भारताचा गव्हर्नर जनरल होता. आता बंगालचा राहिला नाही, आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला 1833 पासून पुढे. तर कधीपर्यंत? 1858 पर्यंत. 1858 ला माहिती, 1 नोव्हेंबर 1858 ला आपला अलाहाबाद येथे राणीचा जाहीरनामा. ठिकाण ध्यानात ठेवा, डेट ध्यानात ठेवा, 2-3 वेळेस विचारले. 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा आहे.
आणि तो कुठे तर अलाहाबाद या ठिकाणी भरलेला होता. दिल्ली बिल्ली टाकते कोलकाता वगैरे तर चूक आहे, तर अलाहाबाद या ठिकाणी भरलेला होता. आणि त्यानुसार आता गव्हर्नर जनरल हे पदनाम गेलं आणि त्याच्या जागेवर व्हाईसरॉय हे पदनाम आलं. तर व्हाईसरॉय हे पदनाम आपण बघत होतो कधीपर्यंत होतो 1947 पर्यंत. आपला भारताचा शेवटचा व्हाईसरॉय जर विचारलं भारताचा तर सी राजगोपालचारी, आणि भारतीय पहिला जर विचारलं तर सी राजगोपालचारी. आलं लक्षात. आणि ब्रिटिश पहिला जर व्हाईसरॉय विचारलं शेवटचा कोणता आहे तर माउंट बॅटन, असं ध्यानात ठेवा. तर आता हे बघितला रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर होता. ह्या गव्हर्नरनी पहिल्यांदा सुधारणा केलेल्या आहेत हे तुम्हाला विचारू शकतात कोणी. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आला कॉर्नवालिस. आता कॉर्नवालिसने काय सुधारणा केल्या, आता कॉर्नवालिसनी तर प्रशासनाचं युरोपीकरण केलं. खूप महत्वाचा शब्द आहे, डायरेक्ट विचारलं जातं याला प्रशासकीय सेवेचा जनक म्हटलं जातं. लॉर्ड कॉर्नवालिस. काय लॉर्ड कॉर्नवालिस प्रशासकीय सेवेचा जनक कोण तर लॉर्ड कॉर्नवालिस हा प्रशासकीय सेवेचा जनक आहे. आणि यानं प्रशासनाचं युरोपीयकरण केलेले. काय केलेले प्रशासनाचं युरोपीयकरण केलेले. प्रशासनाचं युरोपीयकरण केलं म्हणजे काय केलं, ज्या ह्या सिव्हिल सर्व्हिस होत्या त्याला दुसरं एक नाव आहे कॅन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस या नावानं ओळखलं जातं. काय कॅन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस या नावानं ओळखलं जातं. ह्या भारतीयासाठी बंद केल्या. म्हणजे इथं फक्त आणि फक्त युरोपियन लोकच काय करायचे हे पद उपभोगू शकते, भारतीय उपभोगू शकत नव्हते. म्हणून याला प्रशासनाचं युरोपीकरण कुणी केलं किंवा प्रशासकीय सेवेचा जनक कोण, तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन विचारून जाते तर लॉर्ड कॉर्नवालिस. ओके. तर कुणी आपल्याला कॅन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस भारतीयासाठी बंद केल्या. म्हणजे फक्त उच्च पद हे युरोपियनसाठी एकदा आयोगाने क्वेश्चन विचारून गेलाय. उच्च पद फक्त आणि फक्त युरोपीयच उपभोगू शकते. म्हणजे भारतीयाला बंदी घातलेली तो म्हणजे लॉर्ड कॉर्नवालिस. त्याच्यानंतर विल्यम बेटिंग बघायचा 1833. आता विल्यम बेटिंगनी काय केलं तर विल्यम बेटिंगनी प्रशासनाचं भारतीयकरण केलंय. काय केलंय प्रशासनाचं भारतीयकरण केलेलं आहे. प्रशासनाचं भारतीयकरण म्हणजे काय केलं, ज्या कॉर्नवालिसने बंदी घातलेल्या होत्या कॅन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस, काय ज्या कॉर्नवालिसने कॅन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस ह्या बंदी घातलेल्या होत्या भारतीयासाठी, त्या भारतीयासाठी काय केलं आता खुल्या केल्या. म्हणून प्रशासनाचं भारतीयकरण कुणी केलं तर लॉर्ड विल्यम बेटिंग 1833. ओके. त्याच्यानंतर 1833च्या चार्टर ऍक्ट मध्येच आपण बघितलं नाही याचं कंडक्ट कोण करीत होतं, मुंकी सेवा नेमणूक कोण करीत होतं, बोर्ड ऑफ डायरेक्टर करीत होतं. आलं लक्षात. तर 1833 लाच आपल्याला खुली स्पर्धा परीक्षा लागू केलेली होती. काय केलेली होती खुली स्पर्धा परीक्षा. 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये तरतूद होती पण ती अंमलात आलेली नव्हती. ओके. ती अंमलात आली कधी तर 1853चा जो चार्टर ऍक्ट आहे, आयोगाने 1-2 वेळेस क्वेश्चन विचारला खुली स्पर्धा परीक्षा कोणत्या कायद्यानुसार आलेली, तर खुली स्पर्धा परीक्षा जी चालू झाली ती 1853चा जो चार्टर ऍक्ट आहे त्याच्यानुसार खुली आपली स्पर्धा परीक्षा चालू झाली. मग त्याच्यात आता बघायचं आपल्याला काय काय कोण घेणार. आता खुली स्पर्धा परीक्षा जी चालू केली 1853चा चार्टर ऍक्टने सिव्हिल सर्व्हिस, ते घेणार कोण, वयोमर्यादा काय आणि कोणते भारतीय निवडून आलेले होते हे असं आपल्याला बघायचं. 3 गोष्टी बघायच्या. आता जे पहिल्यांदी बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं, आता बोर्ड ऑफ डायरेक्टरचे अधिकार काढून घेतले. आता ह्या परीक्षा ते घेणार नव्हतं, तर आता घेणार होतं बोर्ड ऑफ कंट्रोल. कोण घेणार होतं, आता जी सिव्हिल सर्व्हिस म्हणजे ज्या कॅन्व्हेंटेड सिव्हिल सर्व्हिस ज्या भारतीयासाठी खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे लागू केलं, तो कोण कंडक्ट करीत होतो, हे बोर्ड ऑफ कंट्रोल. आलं लक्षात. बोर्ड ऑफ डायरेक्टर नाही. तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन विचारते 1853च्या चार्टर ऍक्ट नुसार खुल्या स्पर्धा परीक्षा चालू केलेली आपण, तर त्या म्हणजे त्या परीक्षेची घेणार कोण होतं किंवा नेमणूक कोण करत होतं, तर बोर्ड ऑफ कंट्रोल करत होतं. ओके. आता बोर्ड ऑफ कंट्रोल आलं कधी हे तुम्हाला लगेच प्रश्न पडला पाहिजे. तर बोर्ड ऑफ कंट्रोल 1784चा जो पीटर्स इंडिया ऍक्ट आहे त्याच्यानुसार आपण बोर्ड ऑफ कंट्रोल आणलं होतं. बोर्ड ऑफ कंट्रोल कशासाठी आणलं होतं, हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर बघा, हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आलं कंपनी 2 होते, एक बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं आणि एक बोर्ड ऑफ प्रोपायटर होतं. तर प्रोपायटरचे अधिकार आपण 1773च्या रेग्युलेशन ऍक्ट नुसार कमी केले आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरला दिले. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर स्वतंत्र होतं कधीपर्यंत 1784 पर्यंत. त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं. तर 1784चा जो पीटर्स इंडिया ऍक्ट आहे त्याच्यानुसार आपण आणलं होतं बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोलचा अधिकार काय होता फक्त, तर बोर्ड ऑफ कंट्रोल एकच करायचं की
बोर्ड ऑफ डायरेक्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी डायरेक्ट ब्रिटिश राजाला हे पद जोडलेलं होतं. बोर्ड ऑफ कंट्रोल 6 जणांच होतं. त्याची नेमणूक ही ब्रिटनमधून व्हायची. कुठून व्हायची? ब्रिटनमधून राजाकडून बोर्ड ऑफ कंट्रोलची 6 जणांची नेमणूक व्हायची. आता बोर्ड ऑफ डायरेक्टर जे होतं ते 1858 ला बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे दोन्ही पण रद्द केले. आता बोर्ड ऑफ कंट्रोल आता परीक्षा घेणार कोण मग? 1858 पासून पुढे दोन्ही पण गेलं, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ. तर बघा 1784 ते 1858 बोर्ड ऑफ कंट्रोल होतं आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची जागा आपल्या भारत मंत्र्यांनी घेतलेली. कुणी घेतलेली? भारत मंत्री हे पद नामांलेलं आहे बोर्ड ऑफ कंट्रोलच्या जागेवर. ओके, आपण बघतो बोर्ड ऑफ कंट्रोलचं पेमेंट जे 1793 पासून, कधीपासून? 1793 पासून हे भारताच्या तिजोरीतून देण्याची सुरुवात केलेली होती. हे कुणी चालू केलेलं होतं? तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनी तरतूद केलेली होती. पहिल्यांदा ब्रिटन मधून गेलं जायचं, पण 1793 पासून ती पुन्हा भारतीय तिजोरीतून चालू केलं. 1793 ते 1919 आपण म्हणतो भारत मंत्र्याचा पगार हा 1919च्या कायद्यानुसार भारताच्या तिजोरीतून नव्हे तर ब्रिटनच्या तिजोरीतून दिला जातो. पण भारत मंत्री पद आला 58 ला. मग त्याच्या आधी 1793 तर आहे. मग 1793 ला आपलं बोर्ड ऑफ कंट्रोल होतं, त्याची जागा ही बोर्ड ऑफ डायरेक्टरने 1858 ला घेतलेली. ओके, मग 1858 ला बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द झालं, त्याच्या जागी भारत मंत्री आला. मग खुल्या स्पर्धा परीक्षेचं कंट्रोल म्हणजे नेमणूक वगैरे कोण करणार होतं? तर आता भारत मंत्री करत होता. कोण करत होता? तर भारत मंत्री करत होता. आता वयोमर्यादा, आता याच्यावर खूप क्वेश्चन आता फ्रेम व्हायला लागलाय. आता गेल्या वेळेस 1-2 पेपरला राज्यसेवा मेन्स असेल किंवा कंबाईनला प्रीला वगैरे असेल तर याच्यावर वयोमर्यादेवर क्वेश्चन व्हायला लागला. 1853 जो चार्टर ऍक्ट होता तर त्याच्यात वयोमर्यादा होती खुल्या स्पर्धा परीक्षेसाठी 23 वर्ष. मित्रांनो खूप महत्वाचा हा पॉइंट की 1853 ला ज्यावेळेस लागू केली ती आपण खुली स्पर्धा परीक्षा, त्या कायद्यानुसार 1853 चार्टर ऍक्ट नुसार वयोमर्यादा होती 23 वर्ष. किती वर्ष होती? 23 वर्ष वयोमर्यादा होती. पण 1861 ला आता गव्हर्नर जनरल ध्यानात ठेवायचं, 1861 ला 23 वरून 22 वर्ष एवढी वयोमर्यादा करण्यात आली. त्यावेळेस गव्हर्नर होता लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर होता. त्यानं आपली खुल्या स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा म्हणजे आयसीएसची वयोमर्यादा हे 23 वरून 22 वर्ष आणली. त्याच्यानंतर 1866 ला 22 वरून 21 वर्ष वयोमर्यादा केली. त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता सर जॉन लॉरेन्स. कोण होता? सर जॉन लॉरेन्स. त्यानं काय केलं तर 1866 बघा 1853 ते 1861 23 वर्ष. लॉर्ड कॅनिंग आला, त्यांनी 23 वरून 22 वर्ष केली. त्याच्यानंतर 22 वर्ष 61 ते 66 हे तुमचं 22 वर्ष वयोमर्यादा होती. 66 ला सर जॉन लॉरेन्स आला. सर जॉन लॉरेन्सनं 22 वर्ष वरून 21 वर्ष केली. त्याच्यानंतर 1877 ला लॉर्ड लिटन आला आणि लॉर्ड लिटननी 21 वरून 19 वर्ष केलेली होती. त्याच्यानंतर 1885 आता 1885 तुम्हाला माहिती काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. पहिलं अधिवेशन, काँग्रेसची स्थापना कधीची? 1885 ला. त्या पहिल्या अधिवेशनात 9 ठराव पारित केलेले होते. किती? 9 ठराव पारित केले होते. त्याच्यातला एक ठराव होता जी आपली आयसीएसची वयोमर्यादा 19 वर्षावरून 23 वर्ष करा अशी मागणी केलेली एक ठराव होता. तोच आयोगाने क्वेश्चन विचारला होता. तिथं 22 वर्ष टाकलेलं होतं. ओके, मग ध्यानात ठेवा 9 ठराव कोणते तुम्हाला माहित पाहिजेत. पहिल्या अधिवेशनात पारित झालेले, आयोगाने आत्ताच 2-4 वेळेस क्वेश्चन विचारले. 9 ठराव कोणते हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की 9 ठराव 1885च्या पहिल्या अधिवेशनात कोणते पारित झालेले. तर कोणते झालेले? तर एक आपल्या देशाची स्थिती खूप नाजूक अशा परिस्थितीत आपला देश होता. त्याच्यासाठी एक रॉयल कमिशन, चौकशीसाठी एक रॉयल कमिशन अशी एक मागणी केलेली होती. त्याच्यानंतर प्रांतिक आणि केंद्रीय कायदे मंडळात भारतीयांचा सहभाग असावा अशी एक मागणी केलेली होती. दुसरी गोष्ट आयसीएस, आताच मी सांगितलं आयसीएसची वयोमर्यादा 19 वर्षवरून 23 वर्ष करा ही एक मागणी केलेली होती. त्याच्यानंतर लष्करी खर्च कमी करा आणि त्याच्यात ब्रिटनचाही समावेश असावा अशी मागणी केलेली होती. भारतीयांनी भारतीय मालाला संरक्षण मिळेल अशा पद्धतीने ब्रिटननं काय करा एक धोरण आखा ही एक मागणी केलेली होती. त्याच्यानंतर इंडियन काउन्सिल रद्द करा ही एक आहे. त्याच्यानंतर मिठावरचा कर रद्द करा ही पण मागणी केलेली. त्याच्यानंतर बार्मा खलास करू नये म्हणजे खलास करून भारतात विलीन करणार होते, भारतीयचा प्रदेश बनवणार होते, त्याच्यामुळे त्याला विरोध होता, ते खलास करू नये अशी मागणी केलेली होती. आणि शेतकऱ्यावरील कराचा बोजा कमी करावा अशा टोटल एकूण 9 मागण्या होत्या. ओके,
हे बघितलं, त्याच्यापैकी एक बघितलेले आपण 19 वर्ष वरून 1 वर्ष 23 वर्ष करा. हे खूप महत्वाचं आहे, हे सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. हा तुम्ही पाठ करा. कशी होती, काय काय, कोणी बदल केले आणि गव्हर्नर जनरल कोण होता याच्यावर क्वेश्चन फ्रेम करतं. त्याच्यानंतर निवड झालेले भारतीय व्यक्ती, काय निवड झालेले आयसीएस भारतीय व्यक्ती कोण कोण होते. आता पहिला भारतीय 1863 पर्यंत एकही भारतीय व्यक्ती नियुक्त झालेली नव्हती किंवा पास झालेली नव्हती. तर 1863 ला पहिला भारतीय व्यक्ती कोण, 1863 ला पहिला भारतीय व्यक्ती सत्येंद्रनाथ टागोर. कोण, सत्येंद्रनाथ टागोर हा पहिला भारतीय व्यक्ती. खूप महत्वाचं, तिथं देवेंद्रनाथ टाकते, रवींद्रनाथ टाकते, हे एक ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे त्याच्यात खूप सत्येंद्रनाथ टागोर सत्तेच्या बाजूने होता, त्याच्यामुळे लवकर पास झाला. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा, सत्येंद्रनाथ टागोर हा पहिला व्यक्ती होता. त्याच्यानंतर 1869 ला, त्याच्यानंतर 63 ते 69 कोणीच नव्हतं. 1869 ला 3 भारतीय व्यक्ती पास झालेले होते. एक सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 2 बिहारीलाल गुप्ता आणि 3 रमेशचंद्र दत्त. असे 3 भारतीय व्यक्ती 1869 ला पास झालेले होते. बघा, 1869 ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिहारीलाल गुप्ता आणि रमेशचंद्र दत्त. हे सांगण्याचं रिझन काय, तर आता 2019 ला क्वेश्चन विचारले होते, त्याच्यामुळे हे दोन्ही घेतोय मी. कारण की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी राजकीय कारणामुळे असं दिलं तर ती आयसीएस परीक्षा पास झाली आणि त्यांनी राजकीय कारणामुळे सोडून दिली, असं काहीही नव्हतं. त्याच्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पास झाले काही जणांना माहितच नव्हतं. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा आयएएस अधिकारी होते. त्याच्यानंतर बिहारीलाल गुप्ता, रमेशचंद्र दत्त आणि सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर हा पहिला भारतीय व्यक्ती. आणि 1962 ते 1975 बघा, 1962 ते 1975 ह्या कालावधीमध्ये जवळपास 50 भारतीयांनी परीक्षा दिली, त्याच्यापैकी 10च भारतीय व्यक्ती पास झालेले होते. ओके, हे बघितलं. असं आपण आज सिव्हिल सर्व्हिस इतिहास मधला एक टॉपिक ज्याच्यावर आयोगाने आता चालू केले लेटेस्ट क्वेश्चन, आणि याच्या बाहेर कुठेही क्वेश्चन जाणार नाही. एवढं करा, 100% सांगतो, याच्या बाहेर क्वेश्चन नाही. मित्रांनो, आमचा जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. ओके, आणि कमेंट पण करा आम्हाला की आम्हाला नेमकी करायचंय काय, पाहिजे काय, तुम्हाला तुमच्या अपेक्षा काय हे सुद्धा आम्हाला समजेल, की त्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ बदल करत राहू, नवीन काहीतरी देत राहू तुम्हाला. आणि माझं तर आहेच, टार्गेटच आहे. तुम्ही कमेंट जरी नाही केल्या तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही कमेंट करा, पण मी तुम्हाला देतच राहणार. नवीन जेवढे बदल असतील किंवा आयोगाच्या पॅटर्न कसा आहे त्या पॅटर्नच्या पद्धतीने मी माझे व्हिडिओ चालूच आहेत. धन्यवाद, थँक्यू.